आई अगं, हे काय? तू अशी झोपून कायस? बरं नाही वाटत आहे काय? बघू. अगं तापलंय आई अंग तुझं. तुला कुणी सांगितलं होतं ग आज उपवास करायला? हा, एकतर कालपासून पोटात अन्नाचा कण नाहीये तुझ्या. अप्पूच्या आजारपणाचं दडपण करून घेतलेस का मनावर? मग कसली चिंता खाते आई? मला सांग ना, मी आहे ना इथे. मग हे असे खोल गेलेले डोळे आणि हा असा उतरलेला चेहरा शोभतो का ग तुला? हा, थांब थांब, तू कुठे या सगळ्यात माझ्या लग्नाचं तर नाही ना घेऊन बसलीस आई? आई, आई जर खरंच असं असेल ना तर मला मला अजून वाईट वाटेल. मला असंच वाटत राहील की तुझ्या आजारपणाचं कारण मी आहे म्हणून. तसं आहे का काही? नाही ना? मग उठ उठ बघू, उठ 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 उठ. आणि हा गरमागरम पेज पी, म्हणजे तुला अगदी भारी वाटेल बघ. असं कसं नाही? माझी शपथ आहे तुला, तुला उठावंच लागेल. उठ 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 उठ. असं, शाबाश. आई तुला आठवते तू लहानपणी कसं मला भरवायचीस? आज अगदी तसंच भरवणार आहे मी तुला. तर हा घास काऊचा आणि हा घास माऊचा आणि हा घास माझ्या मिठू माऊचा. आई, हा मिठू माऊलीने गेली कित्येक वर्ष आपलं पोट भरलंय ग. आता हीच माऊली पुढेही आपल्याला वाट दाखवेल. तू अजिबात काळजी करू नकोस आई. आपली माऊली आपल्याला या सगळ्या संकटातून तारून येईल बघ. आता मी भाकऱ्या थापते, मग तू पोटभर जेवायचं, गोळ्या घेऊन मस्त झोपायचं. आणि हा, आताच सांगते आई, आज दिवसभर गाभाऱ्यात दिसायचं सुद्धा नाहीयेस तू. नाही नाही नाही, बाकीचं मला काही ऐकायचं नाही. मी आहे ना, मी सगळं सगळं करेन. आणि मग मग तुझ्यासाठी छानसं गाणं म्हटलं ना की अशी अशी बरी होतेस की नाही बघ. आता का सांगू मी चिंता माझी तुम्हा सर्व जाण, संकटात ओठी माझ्या विठू एक नाम. आलेच.